अक्वायर नॉलेज वन मस्ट स्टडी, बट टू अक्वायर विजडम वन मस्ट ऑब्झर्व. म्हणजे जर तुम्हाला नॉलेज पाहिजे ते तर तुम्ही अभ्यास केलं पाहिजे ते, पण जर तुम्हाला ज्ञान पाहिजे ते तर तुम्हाला निरीक्षण करायला आलं पाहिजे ते. मॅरिलिन वॉज द पॉवर ऑफ ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन एक अशी कला आहे, जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करायला सुरुवात करता तेव्हा या युनिव्हर्सचे सिक्रेट एका फुलावानी तुमच्या समोर खुलायला सुरुवात होते. चार्ल्स डार्विन यांनी फक्त आणि फक्त आपल्या ऑब्झर्वेशनच्या पॉवरनेस या जगाला थिअरी ऑफ इव्होल्युशनचा कॉन्सेप्ट दिला. आणि निकोला टेस्ला सर तर लहानपणापासूनच सुद्धा नदीकाठी बसून पाण्याला ऑब्झर्व करत होते. आणि फेमस बायोलॉजिस्ट लुईस अगासी आपल्या विद्यार्थ्यांची ऑब्झर्वेशन पॉवर वाढवण्यासाठी त्यांना वेगवेगळे ॲनिमल्स देत होते. फॉर एक्झाम्पल, लुईस यांनी आपल्या विद्यार्थ्यांना एका वेळी फिश ऑब्झर्व करायला दिलं होतं आणि स्टुडंटला म्हटलं होतं की या फिशला ऑब्झर्व करा आणि जेवढी माहिती भेटेल तेवढी माहिती या फिशबद्दल गोळा करा आणि लिहा. विद्यार्थ्यांनी पण फिशला या पुढचे काही हप्ते 1.5 ते 2 तास ऑब्झर्व केलं. एवढे तास ऑब्झर्व केल्याच्या नंतर त्या फिशची सिक्रेट हळूहळू यांच्या डोळ्याच्या समोर आले. त्यांना या फिशची एक एक डिटेल दिसू लागली. मे बी हे त्यांना बिना ऑब्झर्व केल्याशिवाय हे डिटेल्स कधीच दिसू शकले नसते. ऑब्झर्वेशन एक खूपच पॉवरफुल कला आहे. जेव्हा एक माणूस आपल्या थॉट्स, फिलिंग आणि इमोशन्सला ऑब्झर्व करायला सुरुवात करतो तेव्हा त्या माणसाला स्वतःचीच रियालिटी ओळखायला सुरुवात होते, ज्याला इनर ऑब्झर्वेशन म्हटलं जातं. आणि जेव्हा एक माणूस बाहेरच्या जगाला ऑब्झर्व करायला सुरुवात करतो तेव्हा त्या माणसाला हळूहळू या जगाची पण रियालिटी ओळखायला सुरुवात होते. तर माझा हे ऑब्झर्वेशनचा मिनिंग काय आहे ते सांगतो, ऐका. अमेरिकाच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये एक रिसर्च केली गेली होती. त्या रिसर्चमध्ये पोलिसांना एक रिसर्च दाखवण्यात आली, जसं की पर्सन ए आणि पर्सन बी दोघे पण आपल्या पॉकेटमधून अर्धे वेळेस फोन काढत होते आणि अर्धे वेळेस एक गन. आणि पोलिसांना बघून जेवढे लवकर होईल तेवढ्या लवकर बघून हे सांगायचं होतं की पर्सन ए आणि पर्सन बी आपल्या पॉकेटमधून फोन काढत आहे की गन काढत आहे. तुम्हाला विश्वास होणार नाही की पर्सन ए जास्तीत जास्त वेळेस तर 85% तर गनच काढत होता आणि पर्सन बी ला जेव्हा बघितलं गेलं तेव्हा तो 85% तर तो पण जास्तीत जास्त वेळेस फोन काढत होता. पण खरं तर रियालिटीमध्ये जर बघितलं तर पर्सन ए आणि पर्सन बी हे दोघे पण अर्धे वेळेस फोन काढत होते आणि अर्धा वेळेस गन काढत होते. पण फरक फक्त एवढाच होता की पर्सन एचा क्रिमिनल बॅकग्राऊंड होता आणि पोलिसांना हे माहिती होतं. त्याच्यामुळेच पोलिसांना पर्सन एच्या पास्ट एक्सपिरियन्स, आपल्या इमोशनमुळे त्यांच्या मेंदूने त्यांना ते दाखवलं ते त्यांना बघायचं होतं, ना की रियालिटी. आणि आपल्यासोबत पण असंच काहीतरी होत असतं. बघा, आपल्या मेंदूमध्ये इन्फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे ती या प्रकारे होत असते. जेव्हा आपण कुठल्याही प्रकारची गोष्ट बघतो तेव्हा अकॉर्डिंग टू सायन्स ते इन्फॉर्मेशन लो रूट थ्रू मेंदूच्या एका हिस्स्यामध्ये जाते, ज्याला ब्रेन स्टॅम्प म्हटलं जातं. आणि तेथे आपल्या इमोशनच्या सोबत मिक्स होऊन जाते. आणि जेव्हा ते इन्फॉर्मेशन हाय रूट थ्रू सोबत प्रोसेस होते तेव्हा आपला मेंदू आपल्याला ते दाखवतो जे आपल्याला बघायचं आहे, ना की रियालिटी. पण आता असं नेहमीच होत नसतं की आपण जे काय पण बघत आहोत ते चुकीचंच असतं, पण तरी पण असंच होत असतं. त्याच्यामुळे जिद्दू कृष्णमूर्ती हे म्हटले होते, द ॲबिलिटी टू ऑब्झर्व विदाउट इव्हॅल्युएटिंग इज द हायेस्ट फॉर्म ऑफ इंटेलिजन्स. बघा, आपला मेंदू कधी पण जजमेंट आणि ऑब्झर्वेशनला एक सोबत नाही करू शकत. एका वेळेस तुम्ही एका गोष्टीला जज करू शकता किंवा ऑब्झर्व करू शकता. हे दोन्ही पण काम तुम्ही एक सोबत नाही करू शकत. जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीला जज करता तेव्हा तुम्ही त्या गोष्टीला समजू शकत नाही. त्याच्यामुळे अँथोनी या लेखकाने अवेअरनेस या पुस्तकामध्ये म्हटलं आहे, व्हॉट यू जज यू कॅन नॉट अंडरस्टँड. अवेअरनेस हे खूपच पॉवरफुल बुक आहे. तुम्हाला या बुकला नक्कीच एक वेळेस वाचलं पाहिजे. ते हे बुक तुम्हाला रियालिटीच्या अजून थोडं जवळ नेईल. बघा, पेंटिंग, डान्सिंग, म्युझिक किंवा दुसऱ्या कोणत्या पण स्किल्स आहेत त्या स्किल वाणीच ऑब्झर्वेशन पण एक कला आहे, जिला प्रॅक्टिसच्या सोबत वेळ देऊन इम्प्रूव्ह केलं जाऊ शकतं. पण ऑब्झर्वेशन शिकण्यासाठी मेंदू हा शांत राहणं खूप गरजेचं आहे. DMN म्हणजेच डिफॉल्ट मोड नेटवर्कमुळे आपल्या मंकी माइंडमुळे मेंदू कधीच शांत राहत नाही. त्याच्यामुळे मेंदूमध्ये एका बाद एक विचार येतच असतात. त्याच्यामुळे आपण आपल्या विचारामध्येच गुंतून राहतो आणि कुठल्याही गोष्टीला नीट ऑब्झर्व करू शकत नाही. एक खूपच प्रसिद्ध बुक आहे थिंक लाईक द विंची. त्या बुकमध्ये बरेच मेथड आहेत. त्याच्यामध्ये इन्क्रीज द जीनियसमध्ये एक मेथड आहे सेन्स ऑफ सिओनी. त्या मेथडमध्ये द विंची आपल्या 5 इंद्रियाचा खूपच चांगल्या पद्धतीने यूज करत होते आणि खास करून दृष्टीचा. बघा, आपल्या कॉन्सन्ट्रेशनचा, आपल्या ऑब्झर्वेशनचा किंवा मनाच्या स्थिरतेचा आपल्या डोळ्याशी सरळ संबंध आहे. एकाग्र मन नावाचे एक पुस्तक आहे जे हिंदीमधून आहे. त्या बुकमध्ये आंचल दृष्टी नावाचं एक चॅप्टर आहे. त्या चॅप्टरमध्ये लेखक म्हणतात की जोपर्यंत आपलं मन चंचल आहे तोपर्यंत आपली दृष्टी पण चंचल राहते आणि जेव्हा एक बार आपलं मन शांत होतो तेव्हा आपली दृष्टी पण शांत होऊन जाते. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता की मन चंचल तर दृष्टी पण चंचल आणि मन शांत तर दृष्टी पण शांतच. त्याच्यावर कबीर साहेब लिहितात की नैनन आगे मन बसे, पलक पलक करे दौर, तीन लोग मन भूप है,
मन पूजा सब ठॉर, म्हणजे जेव्हा तुम्ही जागलेले राहता त्यावेळेस डोळ्याच्या समोर मन राहते आणि काही ना काही विचार करतच असते. आणि कमालीची गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही शांत बसून एका गोष्टीला ऑब्झर्व करायला सुरुवात करते तेव्हा तुमच्या दृष्टीचा चंचलपणा संपून ऑब्झर्वेशन पॉवर वाढायला सुरुवात होते. बघा, आता ऑब्झर्वेशन पॉवर वाढवण्याचे तसे तर खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही आता एका जागेला बसून कुठल्याही गोष्टीला ऑब्झर्व करायची सवय लावा आणि कुठल्याही मेथडमध्ये कन्फ्यूज झाल्याशिवाय. उपनिषदी एक धारणा म्हणजेच उपनिषदी एक कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच भागशा कॉन्सन्ट्रेशन, अंतराक्षा कॉन्सन्ट्रेशन, चिडाकाशा कॉन्सन्ट्रेशन, वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनच्या मेथड दिल्या आहेत, ज्यामध्ये भागशा कॉन्सन्ट्रेशन मध्ये भुजरी मुद्राच्या बारेमध्ये सांगितलं गेलं आहे. ही मुद्रा फक्त आपल्या दृष्टी म्हणजेच डोळ्याला स्थिर करण्यासाठीच डेडिकेटेड आहे आणि फक्त उपनिषदिक धारणामध्येच नाही तर विज्ञान भैरव या पुस्तकामध्ये पण 4 ते 12 मेथड आपल्या डोळ्याबद्दलचेच आहेत. या सगळ्या मेथड्स आणि मुद्राच्या बारेमध्ये मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.